आम्ही भाजप सोडून अन्य जे विरोधी पक्ष आहेत आम्ही एकत्र बसलो आणि सुदैवानं आमच्या पुढं नुसते सुदर्शन यांचं नाव सुचवलं गेलं आणि हे नाव आम्ही सगळ्यांनी एक मताने लिहिले. त्यांच्या ज्युडिशरीच्या कालावधीमध्ये अनेक जजमेंट सामान्य माणसाच्या हिताची दखल करणारे अशी आहेत आणि त्यामुळं अशी व्यक्ती आम्हा सगळ्यांच्या वतीनं निवडणुकीला उभं राहायला तयार झाली याबद्दल आम्ही त्यांचे आभार द्यावे. महाराष्ट्र जी काही मर्यादित मतं असतील मग ती काँग्रेस पक्षाची असतील, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल, राष्ट्रवादी शरद पवार असेल, यातून आमच्या सगळ्यांची जी काही स्ट्रेंथ आहे त्याप्रमाणे ही मतं त्यांना पडली आणि महाराष्ट्र त्यांच्या मागं पूर्ण आहे ही स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांना शुभचिंततो आणि निवडणुकीचं यश अपयश हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही, पण इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी आणि संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये विरोधकांचा सुद्धा एक सन्मान ठेवण्यासाठी ही निवडणूक उपयुक्त ठरेल याची मला खात्री.